विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डब्ल्यू बी येट्स यांची कविता अ प्रेयर फॉर माय डॉटर ही याचे आपण 5 स्टांजे अभ्यासले. त्या 5 स्टांजांमध्ये एक वडील, एक पिता आपल्या मुलीविषयी काय अपेक्षा व्यक्त करतायत ते आपल्याला कळलं. आता आपण उर्वरित कवितेचा अभ्यास करू. तर आता 41 लाईन म्हणजे 41वी ओळ. तर कवी काय म्हणतो बघूया. मे सी बिकम अ फ्लोरिसिंग हिडन ट्री दॅट ऑल हर थॉट्स मे लाईक द लिनेट बी अँड हॅव नो बिझनेस बट डिस्पेन्सिंग ग्राउंड देअर मॅग्निमिटीज ऑफ साऊंड नॉट बट इन मेरीमेंट बीइंग अ चेस नॉर बट इन ए मेरीमेंट अ कॉरल. बघा आता इथं फुल स्टॉप आला, म्हणजे हा एक पूर्ण विचार आहे. तर कवी एक वडील आहेत आणि ते देवाला प्रार्थना करतायत, मे सी बिकम अ फ्लोरिसिंग हिडन ट्री. आता हिडन ट्री म्हणजे झाड आहे असं प्रतीक असतं की ते एका जागेवर स्थितप्रज्ञासारखं उभं राहून सावली, पानं, फुलं, फळं देत असतं. तशी माझी मुलगी एक स्थितप्रज्ञासारखी तिच्या जीवनामध्ये स्थिर व्हावी आणि तिने सगळ्यांना सावली द्यावी, प्रेम द्यावं, असं कवी देवाजवळ प्रार्थना करतो आहे. मे सी बिकम अ फ्लोरिसिंग हिडन ट्री दॅट ऑल हर थॉट्स मे लाईक द लिनेट बी. आता लिनेट हा एक गाणारा पक्षी आहे तपकिरी रंगाचा. तर ते म्हणतात की तिचे विचारसुद्धा त्या लिनेट पक्षासारखे पाहिजेत. किती तो सुंदर गातो तसे सुंदर तिचे विचार असले पाहिजे. अँड हॅव नो बिझनेस बट डिस्पेन्सिंग राऊंड. तिने व्यवहारामध्ये फक्त व्यवहार न करता डिस्पेन्सिंग म्हणजे एखादी गोष्ट लोकांना देणे किंवा पुरवणे, आणि तिने ती पुरवली पाहिजे. तिने तिच्या भावनांचा व्यवहार नाही केला पाहिजे. अँड हॅव नो बिझनेस बट डिस्पेन्सिंग राऊंड देअर मॅग्निमिटीज ऑफ साऊंड. आता मॅग्निमिटीज ऑफ साऊंड म्हणजे त्या पक्षाचा जो प्रचंड असा सुरेल आवाज निघतो, तसं माझ्या मुलीचं हे जे वागणं आहे, हे जे तिचं उदारपण आहे, हे अगदी प्रचंड प्रमाणात असावं. नॉर बट इन मेरीमेंट बीइंग अ चेस नॉर बट इन मेरीमेंट कॉरल or may say live like some green laurel rooted in one dear perpetual place. आता आपण सुरुवातीला म्हटलं की झाड एका जागेवर स्थिर असतं, स्थितप्रज्ञ असतं आणि त्याची मुळं खूप खोलवर गेलेली असतात. म्हणजे हा कवी म्हणतो की माझ्या मुलीच्या जीवनात समजा नॉर बट इन मेरीमेंट बिगिन अ चेस, म्हणजे तिला तिच्या जीवनात संघर्ष जरी करावा लागला, पाठलाग जरी करावा लागला आनंदासाठी, मेरीमेंटसाठी, नॉर बट इन मेरीमेंट अ कॉरल, समजा तिला सुख मिळवण्यासाठी भांडण करावं लागलं, संघर्ष करावा लागला, ऑर मे सी लिव लाईक सम ग्रीन लॉरेल. आता लॉरेल हा एक पवित्र झाड मानलं जातं, एक सिम्बॉल ऑफ व्हिक्ट्री म्हणून या झाडाचं वर्णन केलं जातं. तर ती या विजयी झाडासारखी, म्हणजे इट इज अ सिम्बॉल ऑफ व्हिक्ट्री, त्या झाडासारखी तिची मूळ अगदी कायमस्वरूपी अशी खाली गेलेली पाहिजे जमिनीमध्ये, ती ग्राउंड लेवलला असली पाहिजे नेहमी, असं कवी देवाला प्रार्थना करतो आहे. पुढच्या स्टांजामध्ये बघा कवी काय म्हणतात. माय माइंड बिकॉज द माइंड्स दॅट आय हॅव लवेड the sort of beauty that I have approved, prosper but little, has dried up of late, yet knows that to be choked with hate may well be of all evil chances chip. आता मला वाटतं फुल स्टॉप अगदी शेवटच्या ओळीवर आहे. तर आपण बघू. माय माइंड बिकॉज द माइंड्स दॅट आय हॅव लवेड. आता माणसाच्या मनात विचार असतात आणि ते आपल्याला आवडणारे विचार असतात, तसे माझ्या मनात पण होते. द सॉर्ट ऑफ ब्युटी दॅट आय अप्रूव्ड. आता आपल्याला काही गोष्टी आवडतात,
कारण ते आपल्या विचारामध्ये असतात, ते आपल्याला आवडतात. आणि मला सौंदर्य आवडायचं. जसं मी माझी प्रेयसी मॉड गॉन हिच्या सौंदर्याविषयी मी आकृष्ट झालो होतो, तसं सौंदर्य मला आवडलं होतं. प्रॉस्पर बट लिटिल हॅज ड्राईड अप ऑफ लेट. आता हे विचार माझे वाढले, हे माझं सौंदर्याविषयीचं प्रेम वाढलं, पण हे संपलं. हॅज ड्राईड अप ऑफ लेट, थोडा उशीर झाला हे मला कळायला. इट नोज दॅट टू बी चोक्ड विथ हेट मे वेल बी ऑफ ऑल इविल चान्सेस चीप. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी द्वेष केला जातो. आता जसं मॉड गॉनीने द्वेष केला, आता तिच्या सौंदर्याचा अहंकार तिला होता आणि तिने द्वेष केला, तिच्याकडून काही चुका झाल्या. इफ देर इज नो हेट्रेड इन अ माइंड, आणि आपल्या मनात जर असा द्वेष नसेल, असॉल्ट अँड बॅटरी ऑफ द विंड. आता आपल्या मनात जर द्वेष नसेल तर अशा प्रकारचा, आता असॉल्ट ऑफ बॅटरी विंड, विंड म्हणजे काय, दुर्दैवाचा घाला. म्हणजे त्याच्या मुलीने मॉड गॉनसारखं इंटेलेक्च्युअल हेट्रेड नको करायला. त्या पुढच्या स्टांजामध्ये ते म्हणतात की एक प्रकारचा एक वाईट विचार असतो तो, की कोणत्याही गोष्टीचा द्वेष करायचा किंवा दुसऱ्याचा द्वेष करणं म्हणजेच काय, स्वतःमध्ये अहंकार निर्माण होतो, तेव्हाच आपण द्वेष करतो दुसऱ्याचा. कॅन नेव्हर टिअर द लिनेट फ्रॉम द लिप. आणि अशा प्रकारचा द्वेष तिच्या मनात नाही आला, एक तिचे चांगले सुंदर विचार राहिले, तर तिचं पान त्या लिनेट झाडापासून कधीच तुटणार नाही. बघा किती सुंदर विचार या ओळीमध्ये मांडलेला आहे. पुढच्या स्टांजामध्ये कवी म्हणतो, मी तुम्हाला मागे जो रेफरन्स दिला तो, अँड इंटेलेक्च्युअल हेट्रेड इज वर्स्ट. कारण द्वेष कोणत्याही प्रकारचा असो तो खूप वाईट असतो, मग तो इंटेलेक्च्युअल जरी असला तो वाईट असतो. सो लेट हर थिंक ओपिनियन्स आर अकर्ड्स. आता ओपिनियन्स ऑफ अकर्ड्स म्हणजे, आता अकर्ड्स या शब्दाचा होतो शापित. लेट हर थिंक ओपिनियन्स आर अकर्ड्स, आणि तिला हे कळू दे देवा की अशा प्रकारची ओपिनियन ठेवणं किंवा कोणाचा द्वेष करणं हे एक प्रकारचा शाप आहे. हॅव आय नॉट सीन द लवलिएस्ट वुमन बॉर्न आउट ऑफ द माउथ ऑफ प्लेंटीज हॉर्न. आता हॉर्न ऑफ प्लेंटी ही इमेज आपण मागच्या स्टांजामध्ये पाहिली की त्या ज्युपिटर नावाच्या ग्रीक देवताने ते बकऱ्याचं शिंग खाल्ल्यामुळे त्याला स्वर्गात चांगली जागा मिळाली. आपण हा संदर्भ पाहिला. तर तो म्हणतो की मी पाहिली नाही का एक सुंदर स्त्री जी जन्माला आली, मी तिला पाहिलं. म्हणजे आता इथं कवी त्यांच्या प्रेयसीविषयी बोलत आहेत, मॉडविषयी बोलत आहेत. बिकॉज ऑफ हर ओपिनिएटेड माइंड, कारण तिचं मन कसं होतं, दूषित होतं. ती जरी सुंदर होती, तिचं मन दूषित होतं. बार्टर दॅट हॉर्न, तिने काय केलं, त्या बकऱ्याचं शिंग तोडून टाकलं. अँड एव्हरी गुड, आणि चांगलं जे काही चांगलं होतं ते सगळं तिने तोडून टाकलं. बाय क्वाईट नेचर्स अंडरस्टूड फॉर अँड ओल्ड बेलोज फुल ऑफ अँग्री विंड. आणि कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करता, आता इथं ओल्ड बेलोज म्हणजे त्या मॉडच्या पतीविषयी म्हटलेलं आहे, जॉन मॅकब्राइड त्याचं नाव, की त्या एका मूर्ख माणसाच्या संगतीला ती लागली आणि तिने तिच्या आयुष्याचं नुकसान करून घेतलं. कारण तिच्या मनामध्ये हेट्रीड होती म्हणजे काय, तिच्या मनात अहंकार होता सौंदर्याचा. तसं माझ्या मुलीमध्ये नको यायलाही देवा, कवी देवाजवळ प्रार्थना करतायत. आता पुढचा स्टांजा. कन्सिडरिंग दॅट ऑल हेट्रीड ड्रिवन हिन्स Considering that all hatred driven hence, the soul recovers radical innocence and learns at last that it is self-delighting, self-appeasing, self-afflicting, and that its own sweet will is heaven's will. She can, though your face should squall and every windy quarter hall or every bellows burst, be happy still.
खूप चांगला स्टांजा आहे हा. याच्यामध्ये कवी म्हणतो की कन्सिडरिंग दॅट ऑल हेट्रेड ड्रिवन हेन्स, आता समजा आपण असं ठरवलं की हे सगळ्या प्रकारचा द्वेष आपण काढून टाकायचा. द सोल रिकवर्स रॅडिकल इनोसन्स. रॅडिकल्स म्हणजे काय? जन्मजात, बाय बर्थ. द सोल रिकवर्स रॅडिकल इनोसन्स म्हणजे काय? की आपल्या आत्म्यामध्ये एक जन्मजात इनोसन्सपणा येतो, कारण हेट्रेड आपल्या मनात नसले की आपण इनोसंट होतो. अँड लर्न ॲट लास्ट दॅट, आणि शेवटी आपल्याला कळतं इट इज सेल्फ डिलायटिंग, आणि याच्यामुळे आपल्यालाच आनंद भेटतो, दुसऱ्याला नाही. सेल्फ अपिजिंग, स्वतःचंच समाधान करणारं असतं. सेल्फ ॲफ्रिटिंग, आता ॲफ्रिटिंग शब्दाचा अर्थसुद्धा प्रेमळ असा घेतलेला आहे, की स्वतःला त्याच्याने प्रेम भेटतं. म्हणजे आपलं मन जर शांत असेल, आपल्या मनात जर द्वेष नसेल, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख प्राप्त होत नाही. आणि म्हणून तो कवी देवाला प्रार्थना करतो आहे की हे परमेश्वरा, माझ्या मुलीचं मन कसं कर? द्वेषरहित कर. अँड दॅट इट्स ओन स्वीट विल इज हेवन्स विल, म्हणजे तिच्या मनात ज्या ज्या अपेक्षा होतील त्या तिच्या सगळ्या पूर्ण होतील, कारण त्या अपेक्षा ह्या स्वर्गाच्या अपेक्षा होतील, देवांच्या अपेक्षा होतील. सी कॅन दो एव्हरी फेस शूड कॉल, आता तिला जरी हे सगळं मिळवण्यासाठी भांडण करावं लागलं, स्कॉल म्हणजे भांडण, संघर्ष करावा लागला. अँड एव्हरी विंडी क्वार्टर हॉल, म्हणजे तिला त्याच्यासाठी ओरडावं लागलं, म्हणजेच काय? संघर्ष करावा लागला. ऑर एव्हरी बेलो बस्ट बी हॅपी स्टील, आणि पुन्हा त्या जॉन मॅकब्राईडचा संदर्भ आला आहे, कारण त्याला बेलो ह्या शब्दाने कवीने रिफर केलेलं आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे बेलोज म्हणून. कारण मग अशा प्रकारचे बेलोज तुमच्या आयुष्यात येणार नाहीत, अशा प्रकारचे चुकीचे निर्णय तुमच्याकडून होणार नाहीत, असं या स्टांजामध्ये कवी म्हणतो. आता शेवटचा स्टांजा. अँड मे हर ब्राईडग्रूम म्हणजे पती, ब्रिंग हर टू ए हाऊस, आता तिचा पती जेव्हा तिला घरी घेऊन जाईल, तो एक वडील म्हणून, कवी एक पिता म्हणून असा विचार करतो की त्याच्या मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं आणि तिच्या पतीने तिला खूप प्रेम द्यावं. वेअर ऑल इज अकस्टर्ड सेरेमनियस, आता हे दोन शब्द, अकस्टम म्हणजे कसं की पारंपरिक, सेरेमनियस की जिथं सगळं असं साजरं केलं जातं, असं कुटुंब ते असेल. म्हणजे काय? ॲरिस्टोक्रॅटिक फॅमिली, असं कवी इथं म्हणतो की एक जमीनदाराचं घर, एका श्रीमंताच्या घरी माझ्या मुलीचं लग्न व्हावं. फॉर ॲरोगन्स अँड हेट्रीड आर द वेअर्स पेडल इन द थरोफेअर्स, आता या दोन वळींचा अर्थ असा होतो की खालच्या लोकांचे गुण असतात ते, अशा प्रकारचं ॲरोगन्स म्हणजे काय? उद्धटपणा, हेट्रीड, द्वेष, हे ज्यांचे विचार अगदी क्षुद्र असतात अशा लोकांचे विचार असतात ते, अशा लोकांच्या वस्तू असतात वेअर्स. फॉर ॲरोगन्स अँड हेट्रीड आर द वेअर्स पेडल इन द थरोफेअर्स, आणि हे त्यांच्या स्वभावात असतं. हाऊ बट इन कस्टम अँड इन सेरेमनी, आता कस्टम अँड सेरेमनी, पुन्हा ते शब्द रिपीट झाले. स्टांजाच्या दुसऱ्या ओळीमध्ये अकस्टम शब्द होता, इथं कस्टम येतो आहे, म्हणजे अर्थ सारखाच आहे. हाऊ बट इन कस्टम अँड इन सेरेमनी आर इनोसंट अँड ब्युटी बॉर्न, आणि बघा कशा प्रकारचं इनोसन्स आणि कशा प्रकारचं सौंदर्य हे या पारंपरिक किंवा या मोठ्या लोकांमध्ये जन्मजात असतं, नाही का? सेरेमनीज नेम फॉर द रिच हॉर्न अँड कस्टम फॉर द स्प्रेडिंग लॉरेल ट्री, म्हणजे पुन्हा शेवटच्या दोन ओळींमध्ये ते एका खानदानाचं, एक जमीनदाराच्या खानदानाचं वर्णन ते करतायत. सेरेमनीज अ नेम फॉर द रिच हॉर्न, म्हणजे ही जी लोकं असतात ही एक प्रकारे त्या बकऱ्याच्या शिंग खाऊन जन्माला आलेली असतात. ते जन्माला येतानाच श्रीमंत असतात आणि सेरेमनियस असतात. त्यांच्यामध्ये असा शूद्रपणा नसतो, हलकटपणा नसतो.
अँड कस्टम फॉर द स्प्रीडिंग लॉरेल ट्री. आणि त्यांच्या परंपरेने, त्यांच्या वागण्यामुळे काय होतं की त्यांचं ते जे झाड लॉरेल इज अ सिम्बॉल ऑफ ट्री, हे खूप पसरतं, त्याचा विकास होतो. आणि अशा प्रकारे माझ्या मुलीच्या आयुष्यात एक चांगल्या आनंदाचे क्षण येवो, ती खूप सुखी हो, असं ह्या कवितेत कवी आपल्या मुलीविषयी देवाला प्रार्थना करतायत. थँक्स.